अनेक अक्षर एकत्र आले की त्याचे शब्द बनतात. अनेक शब्द एकत्र आले की त्याची वाक्य बनतात. आणि ही वाक्य जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याचं भाषण तयार होतं. ही वाक्य जेव्हा त्याला आपण आशय देऊन, आपल्या आवाजाची जोड देऊन श्रोत्यांच्या मनामध्ये उतरवतो, म्हणजेच काय, शब्दांचा आपण जेव्हा वेध घेतो, तो सुंदरपणे वेध घेतो, तेव्हा खरं आपल्या भाषणाला प्रभावी असं रूप येतं. नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील, वेल डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सांगली. आणि डॉक्टर जयश्री शैनिक पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी खास घेऊन येत आहे एक नवीन सिरीज. त्याचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे वेद शब्दांचा, म्हणजेच शब्दवेध. मी त्या पहिल्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की वक्तृत्वाची कला म्हणजे शब्दांचं वैभव, वक्तृत्व म्हणजे मनाचा वेध, वक्तृत्व म्हणजे शब्दांचा वेध, आणि वक्तृत्व म्हणजे श्रोत्यांचा मनाचा ठाव. आणि हे वक्तृत्व जर प्रभावी करायचं असेल तर वक्तृत्वाचे अनेक पैलू आहेत, आणि मी ते तुम्हाला पहिल्या माझ्या भागात सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला पैलू म्हणजे भाषणाची प्रभावी सुरुवात करायची कशी. तुम्हाला एक म्हण माहीतच आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्टिंग इम्प्रेशन. तुमचं पहिलं वाक्य म्हणजेच हे शेवटचं वाक्य असतं, जी खूप सुंदर अशी छाप श्रोत्यांच्या मनावर ठेवून जातं. आता तुम्हाला माहितीये, कधी कधी आपण एखादं सुरुवातीचं वाक्य जेव्हा ऐकतो आणि ते वाक्य जर सुंदर वाटलं तर लगेचच आपल्या मनाला त्याचं वाक्य मिळतं की नाही. तर भाषणाची सुरुवात अतिशय सुंदर होणं खूप महत्वाचं असतं. पण तत्पूर्वी जेव्हा तुम्ही व्यासपीठावर येता, तिथून तुमची खरी कसब चालू होते, खरी कसोटी चालू होते. कारण जेव्हा तुम्ही व्यासपीठावर एंट्री करता तेव्हा जमलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या नजरा तुमच्यावर असतात. त्यांचे कान आतुर असतात की आता तुम्ही काय बोलणार आहात. आणि तुमचं प्रेझेंटेशन खूप महत्वाचं असतं. भाषणापूर्वीचं तुम्ही आल्यानंतर जेव्हा स्थानापन्न होतात त्याच्यापूर्वी श्रोते असतात, त्या श्रोत्यांकडे बघून तुम्ही असे हात जोडून त्यांना एक छानसं स्माइल द्यायचं, इथूपासून तिथपर्यंत पाहायचं. तिथंच तुम्ही निम्मे त्यांच्याबरोबर कनेक्ट होता. आणि मग काही मरगळलेले चेहरे असतील, काहींना झोप आलेली असेल, काहींना आळस आलेले असतील, वाट बघून किंवा पहिली काही व्याख्यान ऐकून, हे सगळे फ्रेश होतात, रिचार्ज होतात आपल्या ह्या प्रभावी व्यक्तिमत्वानं. आणि मग भाषणाला जेव्हा तुम्ही कॅमेरा पुढे उभं राहता किंवा माईक पुढे तुम्ही उभे राहता, तेव्हा आपण आधी सगळ्यांच्याकडे बघायचं आणि आपल्या एखाद्या सुंदर वाक्यानं व्याख्यानाची सुरुवात करायची. आता माझी स्टाईल कशी असते बघा, मी एक जात्यावरच्या उभ्या उखाणे पाळण्याची लेखिका आहे, कवयित्री आहे. त्यामुळे मी कुठल्याही व्याख्यानाची सुरुवात जो विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगाने एखादी कविता, एखादा उखाणा किंवा एखादी ओवी या माध्यमातून करते. आता मी उदाहरणं देते की माझं व्याख्यान आहे आयुष्य आनंदानं जगावं कसं. ह्या विषयावर मी अनेक वेळा व्याख्यान दिलंय. तर तत्पूर्वी मी तो व्याख्यानाचा विषय श्रोत्यांना न सांगता मी कशी बोलते बघा. मी मगाशीच म्हणाले की प्रत्येकाची स्टाईल, तर ही माझी स्टाईल अशीच. नमस्कार, आयुष्य खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे. फक्त ते जीवन सुंदर आपल्या नजरेनं पाहता आलं पाहिजे आणि आपल्या सुंदर विचारांनी ते जीवन जगता आलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील आणि आज आपण बोलणार आहोत. आज माझा व्याख्यानाचा विषय आहे आयुष्य आनंदानं जगायचं कसं. इथंच मला टाळ्या मिळतात, टाळ्यांचा कडकडाट होतो आणि मी इथंच कनेक्ट झालेली असते. जेव्हा तुम्ही सुरुवातीला श्रोत्यांबरोबर कनेक्ट होता तेव्हाच तुमचा एक 70 ते 80% प्रभावी वक्तृत्वाचा वाटा संपलेला असतो. तुम्ही तिथे यशस्वी झालेले असता. राहतात 20%. त्या 20% राहिलेला आशय तुम्ही कसा प्रेझेंट करता ते महत्वाचं आहे. आता सुरुवातीचं हे वाक्य झालं, अलंकारिक वाक्य किंवा एखादा अलंकारिक कविता किंवा ओळीचं वाक्य किंवा तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग किंवा एखादा वक्ता श्रोत्याला एखादा प्रश्नही विचारू शकतो. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, जर सकाळ दुपार संध्याकाळची वेळ असेल तेव्हा, संध्याकाळची वेळ असेल तर मी असंही म्हणते, नमस्कार, गुड इव्हनिंग, तिन्ही सांजेची वेळ आहे, चहाची वेळ आहे,
आणि तरी सुद्धा अजून तुम्ही सगळ्या फ्रेश दिसताय, टवटवीत आहेत चेहरे सगळ्यांचे, हसरे चेहरे आहेत सगळ्यांचे. हे बघून मला खूप आनंद झालेला आहे. मनाला झालेला आनंद शब्दात मी सांगू कसा? वसंतात गाणारा कोकिळ जसा, वसंतात गाणारा कोकिळ जसा. पहा बरं, तुम्हालाही ऐकायला छान वाटलं ना? मला इथेच टाळ्यांचा कडकडाट होतो. इथंच मी पूर्ण जिंकलेलं असतो. श्रोत्यांचं मन, श्रोत्यांचं हृदय मी जिंकलेलं असतो आणि त्यांच्या मनाचा मी वेध घेतलेला असतो. शब्दांचा वेध घेता घेता माझ्या शब्दवेध माणसांच्या मनाचा वेध घ्यायला इथंच यशस्वी ठरलेला असतो. आता पुढची स्टेप म्हणजे आपला जो आशय आहे, तो आशय तर आपण वाचलं, व्याख्यान आपण सुरू ठेवायचंच, पण त्याचबरोबर आपली देहबोली महत्वाची आहे. आपला चेहरा नेहमीच हसरा ठेवून बोललं पाहिजे, पण एखादा प्रसंग जर त्यामध्ये तुम्ही गंभीर सांगितला असेल तर त्या चेहऱ्यावरचे भावही तसेच असले पाहिजेत. नाहीतर प्रसंग गंभीर सांगायचा आणि चेहरा हसरा ठेवायचा, किंवा प्रसंग हसरा सांगायचा आणि चेहरा गंभीर ठेवायचा, तर ते वक्तृत्व नाही. त्यामुळं भाषण जर सुंदर करायचं असेल तर आशयपूर्ण शब्दांची व्यवस्थित मांडणी जी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊ शकते. बघा, जेव्हा आपण एखादं दार नॉक करतो, टकटक करतो, आपली सुरुवातच व्याख्यानाची सुंदर शब्दांनी झालेली आहे. ती सुंदर शब्दांची पेरणी म्हणजेच श्रोत्यांच्या मनाच्या दारावरची टकटक असते. आणि एकदा श्रोत्यांच्या मनाची दारं उघडली की आपल्या राहिलेल्या उर्वरित भाषणांचे शब्द पुढे जाण्यासाठी त्यांना आपोआप मार्ग तयार झालेला असतो. आता पुढचं भाषण करत असताना भाषणाच्या एंडकडे न जाता मध्ये जेव्हा तुम्ही भाषणाच्या येता त्यावेळी श्रोत्यांच्या मनाचा अंदाज घ्यायचा असतो. खाली बसलेले असतील तर कुणाच्या मांडीला एव्हाना मुंग्या आलेले असतात, चेअरवर बसलेले असतील, कुणाची कंबर दुखत असते, तर श्रोत्यांच्या चुलबुली हालचाली आपल्याला जाणवल्या तर समयसूचकतेचं भान ठेवायचं आणि आपल्या व्याख्यानाच्या विषयाच्या अनुषंगानं मध्येच एखादा जोक सांगायचा, एखादा किस्सा सांगायचा, जो विसंगत असू दे पण बोलताना अधोरेखित करायचं की मी तुम्हाला छानसा थोडासा आपल्या मुद्द्याच्या बाहेर जाऊन एक किस्सा सांगते, आणि मग त्यांना ताजंतवानं करायचं. ही न्याक, ही खरी वक्त्याची कसब असते आणि ही समयसूचकता असते. आणि समयसूचकतेचं भान देऊन आपण व्याख्यानाच्या शेवटाकडे वळवायचं असतं. त्यावेळी आपला आवाज खूप महत्वाचा असतो आणि तो आवाज आपला कधी चढवायचा असतो, कधी उतरवायचा असतो, पॉज कुठं घ्यायचा असतो, हेही थ्रूआउट भाषणाचं आपल्याला भान असलं पाहिजे. आता कधी टाळ्यांचा कडकडाट होतो तेव्हा आपण पॉज घेणं गरजेचं आहे. एखादं सुंदर वाक्य आपण सांगतो तेव्हाही पॉज घेणं महत्वाचं आहे. कधी कधी श्रोत्यांना त्या वाक्याचं आकलन होत नसतं, पण अगदी मोठा पॉज पण व्याख्यान आपलं प्रभावी करू देत नाही. त्यामुळं प्रत्येक वेळी समयसूचकता, श्रोत्यांच्या नजरा, श्रोत्यांच्या हालचाली, श्रोत्यांची चुळबुळ आणि वेळेचं भान, प्रत्येक वेळी आपण वेळेकडे बघत राहायचं. म्हणजे श्रोत्यांनाही वाटतं की बाबा आता यांचं व्याख्यान संपणार आहे. व्याख्यान तर आपलं मोठं असतं, पण ते मोठं आहे हे आपण दाखवून न देणं हे खरं वक्त्याची कसब असते. आणि मग शेवट करताना जशी आपण सुरुवात केली व्याख्यानाची की सुंदर असं वाक्य सांगितलं, काही विचार सांगितले, एखाद्या कवितेचं वाक्य सांगितलं, तसं शेवट करताना पण काहीतरी सुंदर असं वाक्य सांगून शेवट करायचा असतो. मी मगाशी तुम्हाला सांगितलं नाही मुद्दामच की जेव्हा आपण सुंदर वाक्य सांगून सुरुवात करतो व्याख्यानाची, त्यानंतर आपले नेहमीचं जे असतं ते व्यासपीठावरील मान्यवर, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि श्रोते, बालमित्र, मैत्रिणींनो, हे वाक्य मात्र वापरायचं विसरायचं नाही. आणि आता शेवटला आपण आलेलो आहे, तर शेवट करताना डायरेक्ट असा शेवट न करता एखादं सुंदर वाक्य वापरायचं, एखादी सुंदर कवितेची ओळ वापरायची आणि मग जाता जाता पण श्रोत्यांच्या मनाचा वेध घ्यायला आपण यशस्वी ठरलो पाहिजे. कारण शेवटचं वाक्य सुद्धा श्रोते उठून गेले, घरी गेले तरी त्यांच्या मनावर ते रुंजी घालणारं असाल. आता मी जर असेल तर मी व्याख्यानाचा शेवट कसा करते बघा, आणि आजच्या आपल्या ह्या भागाचा पण मी शेवट असा करणार आहेच. तर मी ह्या व्याख्यानाचा शेवटचा भाग कसा मी एंड करेन, तर आता आपण सर्वांनी मला खूप छान पद्धतीने ऐकलेले आहे. आपल्या टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये मला खूप आनंद झालेला आहे. आणि मला वाटतं आईच्या उदरात बाळासाठी असते सागरा एवढी ममता, आईच्या उदरात बाळासाठी असते सागरा एवढी ममता. इथेच करते मी माझ्या व्याख्यानाची सांगता, इथेच करते मी माझ्या व्याख्यानाची सांगता. बघा, आता
मी असं बोलल्यामुळं हे वाक्य सुंदर माझं आल्यामुळं टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे. श्रोत्यांच्या मनावर माझ्या शब्दांचं राज्य झालेलं आहे. त्यांच्या मनाचा, त्यांचा हृदयाचा वेध घेण्यात मी यशस्वी झालेले आहे. तशाच पद्धतीनं ह्या वक्तृत्वाच्या कार्यशाळेमध्ये भाषणाची सुरुवात कशी करायची आणि भाषणाचा शेवट कसा करायचा याचं मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे उदाहरण देऊन. तर आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पेहराव काय असावा आणि आपण बोलताना व्याख्यानांची शब्दवेध कशी करायची. तर तोपर्यंत घ्या शब्दांचा वेध म्हणजे शब्दवेध, घ्या शब्दवेध आणि द्या आपल्या विचारांना दिशा. धन्यवाद.